कमलेश भैयानी तुमच्या दादाला पण कामाला लावले. कोणी येऊ नको मता मागायला. मी सरळ हाकलीन घरांच्या. चुकून पण येऊ नका आमच्या घरामध्ये कोणी मता मागायला. बिलकुल नाही यायचं. मी बघणार नाही तुम्ही कोण लागता किंवा वयाने किती मोठे आहेत ते. मी सरळ दरवाजा तोंडावर मारणार आहे तुमच्या. म्हणायचं वाटा कसं लावलंय ताई? 300चा 250 गाबोली छान का गाबोली टाकून नेले. शिंबोऱ्या शिंबोऱ्यांचं कमी करा ना. शिंबोऱ्यांचं कमी करा ना. बाबा बाबा पंचनामा तर करून जातात दरवर्षी. तर आम्हाला जी काही आमचं नुकसान आहे ते त्याची तर भरपाई द्या आम्हाला. मोठा कोणी असताना माणूस पक्षाचा कंचतरी पक्षाचा नीच ना नीच पक्षाचा असताना त्याला लगेच भरपाई भेटली असती. बरोबर. तुम लोग आते हो तो पहले कुतरे को भी पूछते हो हमारे. वो कुछ नहीं करेगा तुम लोग को. हा आपल्या घराची दुर्दशा. आपली करोडो रुपयाची प्रॉपर्टी आली पाण्याखाली चालली. हो ना. चला मंडळी या मस्त आता सकाळचं चहा प्यायला. चहामध्ये घेतल्यात पोहे मी उपवास सोडवण्यासाठी एकादशीचा. हे बघा छान असं सूर्यदेवांचं आज दर्शन झालेलं आहे. मस्त एकदम. आणि खूप कडक ऊन पडलंय. खूप भारी. आणि पाणी पण आता बऱ्यापैकी कमी झालंय. हे बघा भरपूर सुकलंय पाणी. हाँ कुतरा बंद है. तुम लोग आते हो तो पहले कुतरे को भी पूछते हो हमारे. वो कुछ नहीं करेगा तुम लोग को. तुम लोग जब भी मारेगा तभी काटेगा तुमको. हे बघा नाही नाही वो रूम में एवढं पाणी आहे अजून आपल्या घरामध्ये. चला आपण आता आलोय नाक्यावर सकाळी सकाळी मासे घ्यायला. ताई आज तुम्ही दोघी तिघी जणी जाल. सगळं पंढरपूरला गेले ग. तुम्हीच बाकी होत्या वाटतं. हा असू द्या असू द्या. काळे मासे घेता का पापलेट? काळे मासे नको आहेत. काय घेता? कोलबी. तो कोणचा मासा आहे? हा करकरे मासा. अच्छा पाहिजे का तुम्हाला? करकरे आहे तो. करकरे पापलेट आहे वाम आहे. बोंबलांचा वाटा कसा लावलाय? ओके ताजे आहेत ना. हा काळे मासे पण आहेत बघा आपले खाडी. काळे मासे नको. पोरगा पकडून आणतो ना काळे मासे. काळे मासे 200 वाटतात आपले घरचे. अच्छा खाडीतलेत का? थांबा मी पुढे बघून येते. दाखवून येते त्यांचं. ताई रिक्वेस्ट करतात माझ्याकडनंच घ्या ना बोलते. नाही नाही मी दाखवून येते पण त्यानं जरा. तो नक्की करकर आहे का रोहू आहे तो? अच्छा बोला पटकन. चला तिकडे पुढे पण जाऊ आपण. पुढे पण ताई लोक बसल्या 2-3. कारण का पोरगा पण नाही ना. तो पण बाहेर गेले. छोट्या वेळेचा पण काही भरोसा नाही. सुट्ट्या आहे त्याला. पोरा कशी सुट्ट्या असल्यावर राहत नाही घरामध्ये ना. मग ते एकच मच्छी 2 टाईम खायला कासपूस करतात पोरा. त्या दिवशी वाव नेली ताईकडच्या. बारक्याने तर खाल्लीच नाही. काटा त्यांना काट्याची मच्छी पटत नाही. काटा नाही ना ताई. चला 100 रुपयाची आपण. तुम्ही दिली तरी खाऊशी मला 100 रुपयाची. हो त्यातच झालंच. चिमण्यांचा वाटा कसा लावलाय ताई? 300चा 250 गाबोली छान का गाबोली टाकून नेले. शिंबोऱ्या शिंबोऱ्यांचं कमी करा ना. शिंबोऱ्यांचं कमी करा ना. बाबा बाबा पंढरपूरला जायचं आहे. मावरा इकायला नवी मागच्या काय. हा ना
नंतर या नंतर या. आता गर्दी आहे, विठोबाचं काही दर्शन होणार नाही. हा मग असं असं मंडळी मच्छी घ्यायला नाक्यावर गेली आणि सगळी भिजून आली. गेली एवढा तासा पाऊस आला, असं पाऊस आला नाही तर छत्री पण नाही घेऊन गेली. एकदम घाईघाईत गेली कारण की माणसं आपल्या पत्राचं काम करायला आलेली होती त्याच्यामुळे. आणि चिन्मय झोपलेलं होतं. बरं त्याला काय हवं असेल तर मग ते आवाज देत राहतील वरून आणि हा काय उठणार नाही. त्याच्यामुळे मी एवढ्या घाईघाईत गेली की छत्री नाही नेली आणि पूर्ण ओली झाली. त्याच्यामुळे तिथे काय पटपट घेतली मच्छी आणि लगेच चक्कीमध्ये गेली. जे दळण आपलं दिलं होतं दळायला ते पण येताना घेऊन आले. आता ते भिजले का काय केलं ते बघायला लागले. ते गोणीमध्ये गुंडाळून आणलं आहे मी दळण. तर आता बघते. चला आता चाय ठेवते माणसांना. आणि थोडा वेळ आला पाऊस, आता गेला आहे लगेच. पण आज वातावरण एकदम ढगाळ दिसतंय. सकाळी जसा ब्लॉग मी सुरू केला आपला तेव्हा तुम्हाला दाखवलं किती छान सूर्यदेवांचं दर्शन वगैरे झालं. मस्त ऊन पडलं होतं. पण लगेच एक 10 ते 15 मिनटांमध्ये लगेच पावसाचं वातावरण झालं. या पावसाच्या वातावरणामध्ये असंच होतं, कधी ऊन कधी पाऊस, कधी ढगाळ वातावरण, कधी काळोख कधी ऊन, असं होतं ते. चला आता असो, माणसं 3-4 माणसं आल्यात पत्रा सेटचं काम करायला. त्यांना आता चाय बनवत ठेवते मी आणि त्यांना आधी चाय देते. ओके चला. आणि मच्छीमध्ये जास्त काय आज आणलं नाही. कोणता मासा बोलली ताई आता माझ्या लक्षात पण नाही काय माशाचं नाव सांगितलं ते. 100 रुपयाचे तुकडे आणले. दुपारी त्याचा रस्सा बनवते. आम्ही तिघेच होतो त्या जेवायला. संध्याकाळी बघू. ओके चलो. बघा वातावरण कसं झालं आहे आता लगेच पूर्ण ढगाळ 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 वातावरण. आता माणसं ना टेरेसवर आल्यात काम करायला. पत्रा सेटचा त्यांना चाय नेऊन देते. झोपेतून उठले ना चहा घेऊन झाले माणसाला. हे बघा मंडळी, ते बॉक्सला होल पडलं का? होल पडलं? या पोऱ्याने बिया आणल्या काकडीच्या. कुठं होल पडलेत ना? माती कुठून आणली जाऊन? एवढी हातामध्ये घेऊन आली माती तू तेवढ्या लांबून? पोऱ्या आहे का कोण आहे तू? त्या बिया केव्हाच लावायला पाहिजे होत्या. माती आता एकदम हे झाली त्याची, माहिती आहे का? काकडीच्या बिया भेटल्या का तुला? या पोऱ्याने ना काकडीच्या बिया सांगितलेल्या मित्राला कधीच लावलेला, पण तिकडं ते झाडे दिसतात ना तुम्हाला, तिथे लावलेल्या पण बिया आलेल्या पण मस्त, पण पाणी भरलं ते सगळं कुजून गेलं लगेच. आता तो माती घेऊन आलाय कुठं शेतावरून. सांगते बॉक्समध्ये लावतो, बॉक्समध्ये काकड्यांच्या बिया. किती मेहनती पोरं आहे रे तू फार्मिंगचं करायला पाहिजे चिन्मय. तू माहिती आहे का? तुला या सगळ्या गोष्टींची जाम आवड आहे काय? फार्मिंगचं कर. आहे का इंटरेस्ट? नाही आहे ना, मग कर ना. जास्त फुल नको भरू का, नंतर मग ताने वर आले का मग माती टाकायला लागेल ना. मला थोडीशी माती ठेव, मला तुळशी वृंदावनाचा. कारण की आपला जो खाली तुळशी वृंदावन आहे ना, तिथं आता काही मला पूजा करायला जायला जमत नाही, कारण का एनी टाईम पाणी भरलेलं असतं. त्याच्यामुळे संध्याकाळी बघू जमलं तर तुळशी वृंदावन आणायला जाऊ. आज बऱ्यापैकी म्हणजे जरासं वातावरण थोडंसं क्लीन आहे, त्याच्यामुळे म्हणजे ऊन पाऊस सुरू आहे, पण बरं आहे वातावरण, बरं आहे. ओके सगळ्या ओळ्या होतील चिवू, तशा नको करू. हे बघा बिया आहेत याच्यामध्ये काकडीच्या. तरी वेळेची आत्या आली होती ना मागच्या वेळेस, वेळेची आत्या घेऊन गेली. सगळ्या ओळ्या नको करू आपण ना, पावसाच्या नंतर पण लावू शकतो ते. बघा केवढा पोऱ्याची मेहनत चालू आहे केवढी. बाकीच्या सुक्याच ठेव अशा व्यवस्थित. एवढ्या एक ओलामध्ये एवढ्या बिया का? अरे भाई एवढ्या नको, 2-2, 3-3 टाक. आपण ते काय उन्हाळ्याच्या दिवसात पण लावू शकतो. नाही होणार बिया, त्या खराब नाही होणार. ते फक्त गोळ्या नको करूस. चला चिन्मय लावतोय बिया, याला लावू दे काकडीच्या बिया. ओके तारीख लिहून ठेव, किती तारखेला बिया टाकल्यात, त्या किती दिवसामध्ये निघतील ते पण समजेल मग. हा पर तू पर तवर येतात एवढ्या माणसं घे तुझ्या.
चला शुभम आलेला. कशा चावलं पीठ पाहिजे होतं का तुला? लिहा गया कुछ मेजवानी है क्या आज? मंडळी टेरेसवर आपल्या आता पत्रा सेट बसवायचं, पत्रा बसवायचं काम सुरू केलंय. तरी नवीन पत्र या साईडला टाकायला घेतले आणि बोलते मध्ये नाही टाकू शकत. मध्ये नाही पण टाकू शकत. जर मध्ये जर एखादा पत्रा जर म्हणजे लिकेज वगैरे असेल तर मधल्यामध्ये उचलू शकतो आपण, तो दुसरा ठेवू शकतो. पण साईडचा मग जर बसवला ना आखी खोलायला लागते. बघा क्या पे कमलेश भैया उड़ेगा नहीं ना? उड़ना नहीं चाहिए, बस उड़ेगा ना तो समझो उनके बिल्डिंग में घुस गया पत्रा अपना. महिला पाठवले पत्रा घ्यायला खाली. इकडे बघा हा आपल्या घराची दुर्दशा. आपली करोडो रुपयाची प्रॉपर्टी आली पाण्याखाली चालले. हो ना, भंगारच वाटतं, भंगारच दुकान वाटतंय. किती दिवसापासून भरपूर मेसेज येतात की तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जाऊन सांगा आमच्या घरात पाणी येतं, त्यांना दाखवा. सगळं करून झाले मंडळी. पक्का अर्ज भरलेला आमच्या 2-3 वर्षापासून, पण कोणी लक्ष देत नाही. कारण का आम्ही त्यांच्याच पार्टीचे नाही ना, त्याच्यामुळे आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही. आम्ही जर त्यांच्या कोणत्या पार्टींच्या असतो ना मग बरोबर राहिले ते बघायला. इकडे साधे आम्हाला भरपाई पण भेटत नाही. प्रत्येक वर्ष आमचं नुकसान होते. आता तुम्ही बघितलं दरवाजे सगळे फुकट गेले. खालच्या रूमचे तर सगळे दरवाजे गेलेत. पूर्ण लाद्या बिद्या अशा पडायला झाल्यात आता पाणी खाऊन. आणि आज एवढ्या करोडो रुपयाची प्रॉपर्टी आपली 3 वर्षापासून पाण्याखाली जाते. पण काय नाही, ग्रामपंचायतला काय फिकर नाही. आता तुम्ही पाणी निघायची काही व्यवस्था तर नाही करू शकत. कमीत कमी आम्हाला भरपाईचे तरी पैसे मिळवून देऊ शकता ना दोस्ती बिल्डर्सकडून, ते पण नाही. तेच जर आमच्या गावातल्या एखाद्या पैसेवाल्या घरामध्ये जर पाणी गेलं असतं ना, ज्यांची पक्की मतं असते ना ज्यांच्या घरामध्ये, त्यांच्या घरात जर पाणी घुसलं असतं ना तर ग्रामपंचायतची आखी कमिटी आली असती त्याच्या मदत करायला आम्हाला. पण आमची कशी मतं कमी आहेत ना आमच्या घरामध्ये, त्याच्यामुळे आमच्याकडे कोणतं लक्ष नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला चाटाची सवय नाही कोणचा, नाही या पार्टीन नाही त्या पार्टीन, त्याच्यामुळे आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही. आपल्याला पार्टीची गरज पण नाही. तलाठी ऑफिसला पण अर्ज टाकल्यात तर तलाठी पण काय नाही, काय नुकसान भरपाई नाही, काहीच नाही. आता आम्हाला नुकसान भरपाई नको का? भेटायला पाहिजे ना. आज आमच्या घराची 2-3 वर्षापासून वाट लागते पाणी जाऊन. सगळे दरवाजे सगळ्या गोष्टी खराब झाल्या. आमच्या घरातल्या सगळ्या वस्तू खराब झाल्या. आम्हाला नको का त्याची भरपाई भेटायला? पण काय नाही, कोणी लक्ष देत नाही. प्रत्येक माणूस हा त्याची पोतली कशी भरेल त्याच्याकडे लक्ष असतो. गावातल्या नागरिकांचं मरत कला नाही, काय कोणाला घेणं देणं नाही त्याच्याशी. अरे तुम्ही पाणी निघायची काही व्यवस्था तर नाही करू शकत, पण कमीत कमी आम्हाला नुकसान भरपाई तरी भेटून द्यायला पाहिजे ना. कुठे तुम्हाला तुमच्या खिशातून द्यायचे पैसे आम्हाला, ते पण नाही. का आता आमच्या घरामध्ये जास्त मतं नाही, त्याच्यामुळे आमच्या घरात पण जास्त मतं असतील ना मग बरोबर आली असती काड्या कोपऱ्यांच्या गावांची माणसं सापवणगराला. आमचं निर्लज्ज आमची कुटुंबदारा पाटील कुटुंब आमचं फक्त 5 वर्षांनी एकदा येतात भीक मागायला आमच्या घरामध्ये, मतं द्या. आता कुठं मेल्यान जगले कुटुंबदारा आमची, आता यायला पाहिजे ना बघायला. मग निवडणूक पडल्यावरतीच कशाला येता वाडगा घेऊन आमच्या घरामध्ये भिका मागायला तुम्ही? इतर दिवशी पण यायला पाहिजे ना. आता आम्ही आवऱ्या संकटामध्ये आहो. आज आमचं आवरा नुकसान होऊ दे किंवा एवढ्या पाण्यातून आम्हाला बाहेर निघावं लागते सामान वगैरे घेण्यासाठी, तेव्हा तुमचं का डोलं फुटलं का कुटुंबदारांचं? डोलं फुटलं ना तुमचं. मग मता मागायला कशी बरोबर येतं अर्ध्या रातची उठवायला आम्हाला? तेव्हा पण येऊ नका कोणी, हाकलीन मी एकेकाला घरांशी.
चल जाऊयात आता. पाऊस पण पडायला लागला. मी असं काही बोलायला लागली ना मंडळी का जाम झोमते आमच्या गावांच्या लोकांना. मग अरे आम्हाला त्रास होते, माझ्या कुटुंबाला त्रास होते तर मी बोलणारच आहे ना. तलाठी गेल्या वर्षी का तिसऱ्या वर्षी आलता ना तलाठी, घराने येऊन बघून गेला सगळा काय बोलतात त्याला, पंचनामा करून गेला तलाठी आमच्या घरामध्ये येऊन ना. पंचनामा केला. हा सगळं एवढं नुकसान झाले. आज इतक्या करोडो रुपयाची प्रॉपर्टी तुमची पाण्याखाली चालले. आज आमच्या ज्या काही भाड्याच्या रूम होत्या त्या आमच्या 2-3 वर्षापासून पडीत पडल्यात. व्हिडिओ शूटिंग पण दिले, सगळं पाठवले आमचे. लाख रुपये बनवले. नाही आम्हाला रस्ता इकडनं जायला नाही रस्ता आम्हाला. आम्ही कसं कुठून जातो ना ते आमचं आम्हाला माहिती. या गोष्टी करायला नको का ग्रामपंचायतने. दुसरी गोष्ट म्हणजे आपली कुटुंबदारा निर्लज्ज फक्त भीक मागायला 5 वर्ष आपल्या घरामध्ये येतात. वाडगा घेऊन जा, कोणी येऊ नको मता मागायला. मी सरळ हाकलीन घरांच्या. चुकून पण येऊ नका आमच्या घरामध्ये कोणी मता मागायला. आम्हाला जी व्यक्ती योग्य वाटेल त्याला आम्ही मतदान करणारच आहोत. कारण की मतदान करणं आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. तो तर आम्ही काही घालवणार नाही. आम्हाला जी व्यक्ती योग्य वाटेल तिलाच आम्ही मतदान करू. म्हणून भीक मागायला आमच्या घरामध्ये कोणी येऊ नका. बिलकुल नाही यायचं. आम्ही बघणार नाही तुम्ही कोण लागता किंवा वयाने किती मोठे आहेत ते. मी सरळ दरवाजा तोंडावर मारणार आहे तुमच्या. म्हणून इज्जत घालवायला आमच्या घरामध्ये आता येऊ नका कोणी. तलाठ्याला 2 वर्ष दिला अर्ज. व्हिडिओ शूटिंग बोलते ते, फोटो काढून दे, फोटो पण दिलं. हो ना. तलाठी पण नालायक. सगळीच ती पदावर बसल्या ना जी जवरी तवरी ती फक्त त्यांची पोतल्या भरायला बसल्या. बोलते येतील लेट येतात. 3 वर्ष लेट पैसे. 3 वर्ष झाले आपल्याला. 10,000 रुपये. एक दरवाजाची किंमत तर 10,000 रुपये. हा ना. आज आपला तवऱ्या कितीतरी हजाराचा दरवाजा पाण्याखाली झाले 3 वर्षापासून. नालायक सगळी नालायक. हा ना. ती फक्त त्यांचा कपाडा कशी भरतील त्याच्याकडे सध्या लक्ष आहे. पण तलाठी येऊन गेला ना, पंचनामा करून गेले. त्याचा काय पण ज्यांच्या घरावर पाणी नसेल घुसलं त्यांना आधी पैसे भेटतील. तलाठ्याचे गांडंद. आता परत जाऊ त्याच्या व्हिडिओ करून त्या करून कशाला ते 10,000 गाणी घाल बरं तलाठ्याला बरं ना. नाही पण तुम्ही पंचनामा जर करून देता दरवर्षी तर आम्हाला जी काही आमचं नुकसान आहे ते त्याची तर भरपाई द्या आम्हाला. मोठा कोणी असताना माणूस पक्षाचा कंचेतरी पक्षाचा नीच ना नीच पक्षाचा असताना त्याला लगेच भरपाई भेटली असती. बरोबर. पण आपल्याकडे लक्ष देत नाही. ठीक आहे चालेल. हा येतील ना आता 1.5 वर्ष राहिले फक्त नो प्रॉब्लेम ग्रामपंचायत निवडणुकीला. तेव्हा तुम्ही कोणाला उभा करू नका म्हणजे झाला घरामध्ये तुमची ना माझी भांडण होईल मधलं घेत ती तशाच. जर कोणाला घरामध्ये एंट्री करून दिली तर बघा मग तो कुटुंबदार असं का फुटुंबदार असं काही घेणं देणं नाही आपल्याला. माझा असा डोका फिरलाय ना मंडळी. का फायदा अशा कुटुंबदारांचा. नालायक कुटुंबदार आमची. अरे तुम्ही दर 5 वर्षामध्ये एकदम हक्काशा मतं मागायला येता आमच्याजवळ. एकदम हक्काशा. आम्ही पण तुम्हाला हक्काशाच मतदान करतो ना का आता आपली कुटुंबदारात म्हणून येवायला पाहिजे ना. आता तोंड दाखवायला माकडावर. मग तेव्हा तरी कणाला येतं वाडगं घेऊन आमच्या घरामध्ये. झोपलेला असं उठवाल येतं त्रास द्यायला 10 वेळेला. कोणीच येऊ नको. गावांच्या तर चुकून कोणी येऊ नको आमच्या त्या मतदान मागायला. मतदान कोणाला द्यायचं किंवा कसं ते आमचं आम्ही बघून जेव्हा आम्हाला सांगायला कोणी यायचं नाही. फुकट तुमची इज्जत घालू नका. मी डायरेक्ट ब्लॉग बनवणार आहोत डायरेक्ट. म्हणून इज्जत घालवायला कोणी आमच्या त्या येऊ नको. आता चला असो. आता हे मी का बोलते माहिती आहे का. खूप दिवसापासून मला मेसेज येतात. खूप दिवसापासून तुमच्या घरामध्ये एवढं पाणी भरतं आहे. तुम्ही यांना जाऊन भेटा त्यांना जाऊन भेटा. ग्रामपंचायतमध्ये अर्ज टाका. तलाठी ऑफिसला अर्ज टाका. तलाट्याला बोलवा. सगळं करून झाले पण आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही. कारण का आमची त्यांना गरज नाही. आमची गरज केव्हा लागतं. दर 5 वर्षामध्ये 1 दिवस गरज लागते. बाकी दिवस काही आमची गरज लागत नाही. तेव्हा पण येऊ नको भीक मागायला आमच्या द्या. हे बघा पत्रा बसवायचं काम सुरू आहे. हे बघा मंडळी पत्रा चढवायचं जुगार असतात ते काहीतरी वेगळाच केलाय. जी काही 2-3 पत्र कमी पडलेत त्यांना 10 फुटाची रस्सी टूटेगा नहीं ना भैया. नहीं ऊपर है. सोराल बिराला कोणी याने ती बेरिंग बिरिंग झाला काढून घ्यायला लगेच. हा माहीत वरती पत्र चढवायचे. कमलेश भैयानी तुमच्या दादाला पण कामाला लावले.
हे सोडू नका, पत्रा जाईल त्याच्या डोक्यात, खाली येतो. नीचे 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 लगाओ तका. नीचे लगाओ तो छोड़ा, साइड में लगा, हम पकड़े हैं. हाँ ला ऊपर. मला भीती वाटते या पत्र्याची. खिचा 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 खिचा. अरे भगवान, कमलेश भैया ऐसा जुगाड़ मत करो. ये हलू हलू पत्रा टेकत फुटो तिकडं. इधर पानी से आना पड़ेगा. घेऊन यायची ना होडी. तुमच्या केवणीमध्ये तर हो रे आण पक्या. केवणी तुझ्या शैलम पोराई पत्रेवाल्याला मदत करायला. हा त्या कंपाऊंडला लावले बघ त्या बाजूला. मग तुम्ही मागे बघायला पाहिजे ना. पण तुम्ही मागे बघायला पाहिजे ना की बाबा मागे काही हे काही लागला का तुमच्या. अब ते बरोबर आहे, त्यांच्या हिशोबाशी ते ठेवल्या. इतना 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 मैंने सिर्फ पत्रा लेके आए, ऊपर फोड़ दिया. ऊपर आके टूट गया. हाँ ना. अरे भगवान, अभी है क्या 10 फीट का नहीं है. अरे भगवान. हा ना, वरती आणायचा काय जुगाड केलेला, थोड्यासाठी काम फेल झाला. इतना मैंने से नीचे से ऊपर लिया, कैसा कैसा जुगाड़ करके, और तुम्हारा सेट ने पत्रा फोड़ दिया. दोन एक्सपर्ट माणसं पाठवले काम करायसाठी अजून भाऊने. मंडळी, हा संध्याकाळपर्यंत आपल्या पत्रा सेटचं एवढा असं काम झालेला आहे बऱ्यापैकी. म्हणजे त्याने पत्र चढवल्यात वर. ठीक आहे, हे बघा बऱ्यापैकी आता आपला पत्रा चढवलाय वर. ठीक आहे, इकडचा तर पूर्ण एरिया झालेला आहे. समजा या बाजूचा पूर्ण एरिया झालेला आहे आणि इकडचा पण झाला आहे. आता थोडंसं ना जे याच्या वर आहे ना ते थोडंसं बाकी राहिले. आता तिकडे 2-4 पत्र राहिलेत मारायचे बस. कमलेश भैया का हालत खराब हो गया. अमलेश अमलेश, हाँ मैं कमलेश ही बोलती हूँ इनको. अमलेश नाम है, अमलेश भैया. कोणाचं काम करायचं असेल तर द्या, पण कमलेश भैया जाम टाइमपास करते बाबा काम करायला. 2 महिने झालं आपलं काम घेऊन जा. 2 महिने झालं काम देऊन जा, काम काही हो नाही पुरा. याने पक्की कामं घेऊन ठेवल्या ना आधीच. तर मंडळी, आता या व्हिडिओचा मी इथेच एंड करते, कारण की व्हिडिओ असाच खूप मोठा झालेला आहे आणि याच्या पुढचे जे काही क्लिप असतील ते मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये देईन. तोपर्यंत टाटा बाय बाय. भेटू आपण उद्या नवीन